जय हिंद मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपले ई सारथी स्कॉलरशिप चॅनल. ठीक आहे. तर यामध्ये आपण एक सिरीज चालू करत आहोत. या सिरीजमध्ये आपण सर्व प्रकारचे जे मॅथचे चॅप्टर आहेत, जे तुम्हाला स्कॉलरशिप असो, NMMS असो आणि नंतर आपलं नवोदय एक्झाम असो, कोणती पण तुमची जी स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेला डायरेक्ट हेल्प करणार आहोत. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आजच्या आपल्या पुढच्या टॉपिककडे. तर आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे संख्या व संख्या पद्धती. ठीक आहे. सो संख्या आणि संख्या पद्धती म्हणजे काय? तर संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये आपण पाहणार आहोत अलग अलग प्रकारचे घटक. आता मोस्ट ऑफ द विद्यार्थी आपण जे पाहतो आपल्या मराठवाड्यामधले, ठीक आहे, किंवा महाराष्ट्रामधले, त्यांना बेसिक मॅथमध्ये खूप जास्त अडचण येते. त्यांना बेसिक मॅथ म्हणजे त्यांना ॲक्च्युअलमध्ये संख्या आणि संख्यांचे प्रकार माहीत नसतात. त्यामुळे ते मोठ्याल्या जे आपण म्हणतो त्याला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असतात किंवा मोठ्याले जे न्यूमेरिकल्स असतात आपण जे फेस करतो आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये, त्यामध्ये आपण अडकतो. तर त्यासाठी आपण यामध्ये आपण हे चॅप्टर आपण इथं कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये सगळ्यात पहिला आपला चॅप्टर असेल संख्या पद्धतीचा परिचय. तर संख्या म्हणजे काय असतं आणि कशा कशा पद्धतीने ते आपण वापरतो. त्यानंतर संख्यांचे प्रकार, की संख्यांचे किती प्रकार आहेत आपल्याकडे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या. आता विभाज्यतेच्या कसोट्या ज्यामध्ये आपण 2ची, 3ची, ठीक आहे, 6ची, 9ची, 5ची आपण कसोटी पाहतो किंवा मग आपण 10ची कसोटी पाहतो. तर या कसोट्याचा अर्थ काय असतो? तर या कसोट्या आपल्याला कशा पद्धतीने ट्रिकी क्वेश्चन्स, जे आपल्याला क्वेश्चन्स हार्ड जातात किंवा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना खूप जास्त वेळ लागतो, स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये आपल्याला खूप जास्त वेळ लागतो, तो वेळ वाचवण्याचं काम आता आम्ही करणार आहोत. ठीक आहे. तुम्ही फक्त आपल्याकडे इकडे फोकस करा आणि लक्ष द्या. त्यानंतर पाहू आपण लसावी मसावी काय असते. ठीक आहे. महत्तम सामायिक विभाजक काय असतो, लघुत्तम सामायिक विभाजक काय असतो. त्यानंतर रोमन संख्या पद्धती. आता आपल्याला नॉर्मल संख्या माहिती आहेत, 1 2 3 4 मराठीमधल्या माहिती आहेत, इंग्लिशमधल्या माहिती आहेत, पण आपल्याला एक नवीन पद्धत शिकायची ज्यामध्ये जी असते आपली रोमन संख्या पद्धती. त्यानंतर आपण पाहणार आहोत स्थानिक व दर्शनिक किंमत काय असते. त्यापुढे चढता क्रम उतरता क्रम काय असतो. नंतर अवयव पट. ठीक आहे. पट म्हणजे काय? कितीच्या पटीमध्ये, 2ची पट, 3ची पट, या पद्धतीने आपण अवयव पट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यानंतर वर्गमूळ, घन व घनमूळ म्हणजे वर्ग काय असतो, वर्गमूळ काय असतो, घन आणि घनमूळ काय असतो, याबद्दल आपण इथं विशेष पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत आता बरेचसे विद्यार्थी एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करतात. समजा जर एखाद्या विद्यार्थ्याला न्यूमेरिकल दिलं, त्याला माहीतच नसते आधी गुणाकार करावा, भागाकार करावा, वजाबाकी करावा की कंस सोडवा. त्यासाठी या अडचणी येऊ नये यासाठी आपण इथे पाहणार आहोत एक नवीन पद्धत, जिला आपण म्हणतो क्रियांचा क्रम, त्याला आपण म्हणतो बॉडमॉस, आणि त्याला आपल्या मराठीमध्ये म्हणतात कंच भागू बेव. ठीक आहे. तर हे सगळ्या पद्धती आपण या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर चला आपल्याला चालू करूया आपल्या मेन टॉपिकला. इथं पाहत आहोत आपण संख्या पद्धतीचा परिचय. सो संख्या म्हणजे काय असतं बरं मित्रांनो? संख्या म्हणजे फक्त काय एक नंबर नसतो. ठीक आहे. संख्या म्हणजे फक्त एक आकडा नसतो. तर संख्याचा अर्थ असतो एखाद्या वस्तूचे मोजमाप, प्रमाण किंवा क्रम दर्शवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह किंवा शब्द म्हणजे संख्या. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की संख्याचा वापर का आलेला आहे, की संख्या का आपल्याला एवढी गरजेची आहे? आता पहिल्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये आपल्याकडं अलग अलग गोष्टी होत्या, जसं आपण चित्र काढून किंवा वर्णन करून गोष्टी दाखवायचो. पण त्यानंतरच्या काळामध्ये जे आपण म्हणतो बार्टर सिस्टम, देवाणघेवाण पद्धत, तर या देवाणघेवाण पद्धतीमध्ये संख्याचा खूप मोठा रोल आहे. ठीक आहे. जे आपण नाणे, चलन जे म्हणतो ना, ते सगळं कशावर आधारित आहे? संख्येवर आधारित आहे. तर तेव्हापासून आपल्याकडे संख्याची सिस्टम चालू झालेली आहे. आता चिन्ह, पहिल्या काळामध्ये चिन्ह वापरले जायचे. ठीक आहे. पण आता आपल्याकडे एक नवीन डिजिटल सिस्टम, आपण त्याला म्हणतो एक मॉडर्न पद्धत आलेली आहे एन्शियंट टाइम पासूनच. ठीक आहे. आपण त्याला म्हणतो एक संख्या. तर संख्या, आता संख्या, अंक म्हणजे काय असते नेमके? ठीक आहे. बघा आता अंक म्हणजे काय आणि संख्या म्हणजे काय? तर अंक म्हणजे जसं आपण बेसिकली बोलतो की अंक म्हणजे काय, 0 पासून चालू होतो. 0 1 2 3 4 5 6 7 8 9, 0 ते 9 पर्यंत हे जे आहे ते सिंगल आपण याला म्हणतो अंक. तर आपल्याकडे एकूण किती अंक येतं? 10 मूळ चिन्ह आहेत आपल्याकडे. हे 10 मूळ चिन्ह म्हणजे काय आपले? हे 10 आपले अंक आहेत. किती अंक आहेत आपल्याकडे? 10. 0 ते 9 पर्यंत हे आपल्याकडे 10 अंक आहेत. आणि याच अंकाच्या समूहानं, म्हणजे एक किंवा एकापेक्षा 2 अंक जर एकत्र आले किंवा एकपेक्षा जास्त जर अंक एकत्र आले, तर आपण त्याला काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण संख्या. त्या ठिकाणी आपण काय म्हणतो? संख्या. उदाहरणार्थ आपल्याकडे 2 हा एक अंक आहे आणि 6 हा एक अंक आहे, हे एकत्र आले तर हे झाले आपले 26. तर 26 काय झाले? आपली एक संख्या. ठीक आहे. याला आपण म्हणतो संख्या. तर तुम्हाला कळलं असेल अंक आणि संख्यामध्ये काय फरक आहे. अंक हे सिंगल असतात आणि संख्या ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त किंवा एकपेक्षा जास्त संख्या अंक जर एकत्र आले त्याच्यापासून आपली बनते संख्या. आता एक सगळ्यात मोठा प्रश्न की सगळ्यात छोटी संख्या कोणती आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती? ठीक आहे. तर आता पाहू आपण. बघा, सगळ्यात छोटी म्हणजे सर्वात छोटी संख्या काय असते? सर्वात छोटी संख्या असते 1. ठीक आहे, 1. आणि सर्वात मोठी संख्या असते 9. आपण जर 2 अंकी सर्वात लहान संख्या जर पाहायचा विचार केला तर आपल्याकडे 2 अंकी
सर्वात लहान संख्या आहे ते 10. बघा 1 वर 1 0, 1 आणि त्यावर 0, 10 ही आपल्याकडे सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे. आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती असेल मग? आपली सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 9. तर सर्वात मोठी 2 अंकी कोणती असेल? 99. 99 ही आपली सर्वात मोठी 2 अंकी संख्या. सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती असेल? 999. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती असेल? पहा बरं, एकावर फक्त 2 शून्य लावा, हे झाले 3 अंक. 3 अंकी. बघा अंकाचा अर्थ काय असतो? अंक. अंक म्हणजे सिंगल आकडा, एक आकडा, ठीक आहे. आणि संख्या म्हणजे काय? एकापेक्षा जास्त आकडे जर एकत्र आले, अंक एकत्र आले, आपण त्याला काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण संख्या, ठीक आहे. तर सर्वात मोठी, आता एक प्रश्न तुमच्यासाठी, ठीक आहे, मला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये प्रत्येकाने एक आन्सर द्यायचं. मला सांगा सर्वात मोठी 4 अंकी, सर्वात मोठी 4 अंकी संख्या सांगा आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या सांगा. सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, टाका बरं, मला लिहा बरं. चला कमेंटमध्ये मला सर्वांना लिहून पाठवायचं, लिहून सांगायचं की सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे आणि सर्वात छोटी किंवा सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे. त्यानंतर आपण थोडक्यात एक माहिती पाहूया की संख्या मांडणी पद्धती म्हणजे काय असते. संख्या मांडणी पद्धतीमध्ये आपण पाहतो की आपण वापरतो ना, आपण मोजतो ना, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, खरब, शंख, निशंक, ठीक आहे. या पद्धतीने आपण मोजतो संख्या. तर आपल्यामध्ये 2 टाईपच्या पद्धती आहेत. एक आपण म्हणतो भारतीय पद्धत, ज्यामध्ये आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 10,000, लाख, 10 लाख, कोटी या पद्धतीने आपण वापरतो. आणि तेच आपण दुसरी एक पद्धत आहे आपल्याकडे, जी आपण त्याला म्हणतो आंतरराष्ट्रीय पद्धत. आता भारतीय पद्धत आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये फरक काय मित्रांनो? सर्वात पहिले समजून घेऊ. भारतीय पद्धत म्हणजे जी आपल्या भारतापुरती मर्यादित असते त्याला आपण म्हणतो भारतीय पद्धत. आणि आंतरराष्ट्रीय पद्धत म्हणजे सर्व देश एका आंतरराष्ट्रीय पदावर सर्वांनी मान्य केलेलं, पूर्ण देशांना एकत्र येऊन मान्य केलेली जी पद्धत असते त्या पद्धतीला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय पद्धत. त्याला म्हणतो आपण इंटरनॅशनल मेथड, ठीक आहे. सो यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने नंबर मोजतो? यामध्ये आपण मोजतो की 1s, 10, 100, 1000, 10,000, लाख आणि मिलियन, ठीक आहे. या पद्धतीने आपण संख्या यामध्ये मोजतो. आता आपण एक उदाहरण पाहू या ठिकाणी, ठीक आहे. समजा मी इथं घेतलं आपल्याकडे 3, आपल्याकडे 3, 4, 6, 9, 8 ही एक संख्या आहे. आपल्याला मराठीत कसं वाचणार? 34,698. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण? 34,698. तर याच्यामध्ये आपलं 8 जे, याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण एकक. 9 काय आपला? दशक, ठीक आहे. 6 काय आपला? शतक. हे काय आपला? हजार. आणि हे काय आपला? 10,000. ही झाली आपली भारतीय पद्धत, ठीक आहे. ही काय झाली आपली भारतीय पद्धत. पण याच ठिकाणी जर आपण दुसरा वापर केला, याला म्हणलं आपण युनिट, ठीक आहे, यू. याला म्हणलं आपण टेन्स, याला म्हणलं आपण 100, याला म्हणलं आपण 1000 आणि याला म्हणलं आपण 10,000. जर आपण या पद्धतीने जर मोजलं 34,698 जर आपण म्हणलं तर ही झाली आपली इंटरनॅशनल, त्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय पद्धत. आणि 34,698 जर आपण याला म्हणलं तर ही झाली आपली भारतीय पद्धत, ज्याला आपण म्हणतो भारतीय पद्धत, त्याला आपण म्हणतो इंडियन सिस्टम, ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर नाही, आय होप तुम्हाला हे समजलं असेल, ठीक आहे. तर आपण पुढचा मुद्दा आपण पाहूया की आपल्याकडे काय आहे, ठीक आहे. पहा मित्रांनो, आपल्याकडे नाही काही प्रश्न आहेत, ठीक आहे. सरावासाठी आपल्याकडे प्रश्न आहेत, आपण ते प्रश्न पाहू. सगळ्यात मोठा प्रश्न आपला आणि सर्वात पहिला प्रश्न. आता हे असे प्रश्न आहेत मित्रांनो ज्यामध्ये मोस्ट ऑफ द विद्यार्थी चूक करतात, ठीक आहे. 99% विद्यार्थी या सोप्या आणि साध्या प्रश्नांमध्ये चूक करतात. आता मी तुम्हाला सांगितलेली माहिती आहे त्या माहितीच्या आधारे मला तर गॅरंटी आहे की तुम्ही जर ते चांगल्या पद्धतीने रीड केलं किंवा तुम्ही जर ते चांगल्या पद्धतीने समजून घेतलं तर तुम्हाला 100% हे सारे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार, ठीक आहे. चला आपण पाहू प्रश्न काय आहेत आपल्याकडे. सर्वात पहिला प्रश्न आपला, एकूण अंक किती आहेत? आता हे किती सोपं आहे, सांगा बरं. एकूण अंक किती आहेत? करा विचार. किती आहेत एकूण अंक? 8 आहेत का? 9 आहेत का? 11 आहेत का? नाही. एकूण अंक किती आहेत? 10. आपण पाहिलं एकूण अंक कोणकोणते? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 यांना जर आपण काउंट केलं तर एकूण अंक किती आहेत आपल्याकडं? टोटल 10 आहे, ठीक आहे. दुसरा प्रश्न, सर्वात मोठी एक अंकी संख्या कोणती असेल बरं? सर्वात मोठी एक अंकी संख्या सांगा बरं. 9 आहे का? नाही. 9 तर सर्वात मोठी आहे.
8 आहे का? नाही. 8 पण नाही. 0 आहे का? नाही. सर्वात मोठी एक अंकी संख्या काय आहे? 1. आता तुम्ही म्हणता सर 1 का बरं? 0 का नाही? तर 0 यासाठी कारण की विद्यार्थी मित्रांनो 0 ही एक अशी संख्या आहे की त्याची एकक स्थानी काही म्हणजे त्याची 0 असताना काही किंमत नाही. त्याची किंमत कधी आहे? फक्त जेव्हा आपण त्याला 1 च्या समोर लावू. ठीक आहे. 1 च्या अगोदर असताना किंमत नाही. त्याच्यामुळे 0 ला आपण सर्वात लहान संख्या किंवा सर्वात छोटी संख्या म्हणू शकत नाही. ठीक आहे. सर्वात मोठी एकांकी संख्या कोणती असेल बरं सांगा बरं? सर्वात मोठी एकांकी संख्या कोणती असेल? नाही, ते 1 पण नाहीये. ठीक आहे. काय असेल? 9. काय असेल? 9. सर्वात मोठी एकांकी संख्या कोणती असेल आपल्याकडे? 9 असेल. बघा, वाचण्यामध्ये थोडासा घोळ आणि आन्सरचा सत्यानाश. त्याच्यामुळे काय करायचं? वाचताना ध्यान द्यायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे तिसरा प्रश्न काय बघा, सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती? आता इथे विचार करायची गोष्ट आहे, सर्वात लहान विचारलं त्यानं, लहान 4 अंकी संख्या. ठीक आहे. आता याचा आन्सर मी तुम्हाला सांगणार नाही का? कारण की मी तुम्हाला म्हणलो होतो की तुम्हाला याचा आन्सर आपल्या कमेंटमध्ये द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहिताल. ठीक आहे. शून्य कोणत्या संख्या समूहात नसतो? आता सांगा बरं, शून्य कोणत्या संख्या समूहात नसतो? कोणत्या नसेल? काय वाटतं आपल्याला? पूर्ण संख्या आहे का पूर्णांक संख्या आहे का नैसर्गिक संख्या आहे का परिमेय संख्या आहे? कोणत्या संख्या समूहामध्ये शून्य नसतो? ठीक आहे. यासाठी आपल्याला आणखीन पाहावं लागेल. ठीक आहे. नंतर आपण याला सॉल्व्ह करू चांगल्या पद्धतीनं. चला, ठीक आहे. आपण यामध्ये पाहूया. पहा, आपण यामध्ये पाहणार आहोत की स्थानिक किंमत व दर्शनिक किंमत यामध्ये काय फरक असतो. ठीक आहे. स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमत यामध्ये काय फरक असतो? तर सर्वात पहिला आपल्याकडे बघा 4, 8, 5, 9 आणि 2 या संख्या आपल्याकडे आहेत. याला आपण काय म्हणणार? 48,592 आपल्याकडे एक संख्या आहे. या संख्येमध्ये आपण पाहणार आहोत की दर्शनिक किंमतचा अर्थ काय असतो आणि स्थानिक किंमतचा अर्थ काय असतो. आता दर्शनिक किंमत, जर समजा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेले दर्शन घ्यायला, ठीक आहे, किंवा तुम्ही एखाद्या देवाचं दर्शन घ्यायला गेले, तुम्ही काय करता मित्रांनो? फक्त दर्शन घेता. दर्शन म्हणजे काय? फक्त पाहणं. काय करणं? फक्त पाहणं. जर आपण त्या एखाद्या संख्येला फक्त पाहत असलो, त्याला फक्त पाहायला लागलो, त्याला आपण काय म्हणतो? दर्शनिक किंमत. आणि एखाद्याच्या जागेवर स्थानावर आपण जाऊन बसत असलो, ती काय त्याची स्थानिक किंमत. म्हणजे स्थानाची किंमत वेगळी असते मित्रांनो आणि दर्शनिक किंमत वेगळी, दर्शनाची किंमत वेगळी आणि स्थानाची किंमत वेगळी. तर आपण आपल्या सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा मी म्हणलं आपल्याकडे 5 एक संख्या आहे, याची मला स्थानिक किंमत सांगा. तर याचं स्थान कुठे बघा बरं? एकक सोडा, दशक सोडा आणि शतक. तर शतकच्या ठिकाणी 5 आहे, म्हणजे 5ची किंमत, 5चं स्थान कुठे आहे? शतकच्या ठिकाणी 5चं स्थान आहे. तर आपण याला काय म्हणू शकतो? जर आपण 5च्या समोर किती संख्या येतं? 1, 2. जर आपण 2 शून्य लावले, आपल्याला फक्त काहीच नाही करायचं मित्रांनो. जेव्हा जेव्हा क्वेश्चन विचारला जाईल की कोणत्या पण संख्येची, उदाहरणार्थ माझ्याकडे एक नंबर आहे 3, 8, 7, 6, 5, 4. यामध्ये मला विचारलं सांगा 8ची स्थानिक किंमत किती? काय विचारलं मला? 8ची स्थानिक किंमत किती आहे? तर आपण कसं सांगतो? 8च्या इकडे मोजा किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4. लावा. 1, 2, 3, 4. आपण 4 शून्य जर लावले तर ही झाली आपल्या 8ची स्थानिक किंमत. किती झाली? 80,000. ठीक आहे. ही झाली आपल्या 8ची स्थानिक किंमत. याला म्हणायचं स्थानिक किंमत. त्याचं स्थान कुठे आहे आणि त्याच्या अगोदर किती संख्या आहेत हे महत्वाचं आहे. किती संख्या आहेत हे खूप महत्वाचं आहे. जेवढ्या संख्या असतील तेवढ्या आपण तिथं 0 लावू. ती झाली आपली स्थानिक किंमत. आता मुद्दा येते की दर्शनिक किंमत काय आहे सर मग? ठीक आहे मित्रांनो, दर्शनिक किंमतचा सिंपल आणि साधा अर्थ असते दर्शन. आपण दर्शन करायला गेल्यावर फक्त पाहतो देवाला. ठीक आहे. सो जे पाहणं असते का, तर पाहिल्यानंतर आपल्याला जे दिसतंय का, बस ती त्याची किंमत आहे. उदाहरणार्थ आपण या संख्येमध्ये जर 5ला पाहिलं तर किती दिसायला? फक्त 5 दिसायला लागलंय. तर मग याची दर्शनिक किंमत काय असणार आहे? 5च असणार आहे. 5च्या पुढे शून्य वगैरे काही लावायचं नाही. ओनली 5. ही 5 काय याची दर्शनिक किंमत. ठीक आहे. काय याची 5? फक्त ही दर्शनिक किंमत याची ओनली 5 असणार आहे. यामध्ये जर मी म्हणलं की सांगा मित्रांनो 3ची दर्शनिक किंमत काय आहे? तर 3ची दर्शनिक किंमत काय असणार आहे? फक्त 3. किती असणार आहे? फक्त 3. 8ची दर्शनिक किंमत 8. 7ची दर्शनिक किंमत 7. पण जर मी या ठिकाणी म्हणलं की मित्रांनो सांगा या संख्येमध्ये जी आपली 48,592 ही संख्या आहे, या संख्येमध्ये जर मी विचारलं मित्रांनो सांगा की 4ची स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमत काय आहे? तर 4ची स्थानिक किंमत काय येईल? बघा बरं किती येईल? 4च्या पुढे किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. ठीक आहे. आणि मूल्याची दर्शनिक किंमत, स्थानिक किंमत किती आहे? 40,000. आणि दर्शनिक किंमत किती याची? फक्त 4. दर्शनिक किंमत फक्त 4
आणि स्थानिक किंमत किती आहे 40,000. ठीक आहे, चला पुढे पाहूया. आता आपल्याकडे या ठिकाणी काही क्वेश्चन आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा काही क्वेश्चन आहेत आपल्याकडे, सराव प्रश्न. आपण याच्यामध्ये काही क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहूया की आपल्याला याच्यामध्ये किती जमतंय. 5724 मध्ये 7ची स्थानिक किंमत किती आहे बघा बरं. कुठे 5724, 5724 मध्ये 7ची काय विचारलं आपल्याला, स्थानिक किंमत विचारली मित्रांनो. स्थानिक बघा मित्रांनो, स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमत मध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवायचं. दर्शन म्हणजे फक्त आपण दर्शन घ्यायलो, स्थानिक म्हणजे आपण त्याच्या स्थानावर जाऊन त्याची किंमत करत आहोत. ठीक आहे, तर स्थानिक मध्ये आणि दर्शनिक मध्ये खूप मोठा अंतर आहे. 7ची स्थानिक किंमत किती आहे बघा बरं. 7 कुठे, ठीक आहे बघा 7 इथे. ठीक आहे, इथं आपण घेऊ 1 किंवा आपण 7 लिहू. ठीक आहे, 7च्या पुढे किती संख्या आहे मित्रांनो, 2 संख्या. तर मग 7च्या पुढे किती शून्य लावायचे आपल्याला, 2, म्हणजे किती 700. तर 700 आहे का, हा ठीक आहे 700 आहे, म्हणजे आपला आन्सर काय याच्यामध्ये क. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 5724 मध्ये 7ची दर्शनिक किंमत. आता सेम क्वेश्चन आहे पण इथं काय विचारलं, दर्शनिक किंमत, दर्शन दे. 7 आपल्याला दर्शन द्यायला लागले, काय 5724. 7ने फक्त आपल्याला दर्शन दिलंय, बाकी काही नाही. ठीक आहे, तर मग 7ची दर्शनिक किंमत किती आहे, ओनली 7. ठीक आहे, पुढे बघू आपण. 90,451 मध्ये 9ची स्थानिक किंमत किती आहे, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. ठीक आहे, याचं उत्तर तुम्ही मला मित्रांनो कमेंटमध्ये लिहून सांगायचं आहे की यामध्ये 9ची स्थानिक किंमत किती आहे. आता हा क्वेश्चन बघू, हा खूप मस्त क्वेश्चन आहे. 3608 मध्ये दर्शनिक बराबर स्थानिक किंमत असेल असा अंक कोणता आहे. ठीक आहे बघा, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, असा अंक शोधायचा आहे. आपल्याकडे संख्या काय आहे, 3608 आपल्याकडे संख्या आहे. तर या संख्येमध्ये असा कोणता अंक आहे मित्रांनो ज्याची दर्शनिक किंमत आणि स्थानिक किंमत बराबर असेल, सांगा बरं कोणता आहे. ठीक आहे, आता पाहू आपण. चला मी तुम्हाला सांगतो, आपण पाहू नेमका कोणता आहे. बघा, जर आपण 8 घेतलं, जर आपण 8ची दर्शनिक किंमत 8 येते आणि स्थानिक किंमत किती येते 8ची, ठीक आहे 8 येते, बरोबर किती येते 8च येते. त्यानंतर बघा, पण हे इक्वल आहे का, नाही. ठीक आहे, आपलं असं इक्वल म्हणता येणार नाही, कारण की 8 + 8 केलं तर 16 होईल आणि 8 - 8 केलं तर 0 होईल. ठीक आहे, आपण याला म्हणू शकत नाही 0. बघू बरं आपण 0. ठीक आहे, आपण 0ला जर घेतलं या ठिकाणी, जर आपण 0ला जर घेतलं तर बघा बरं, 0ची स्थानिक किंमत किती आहे, 0च आहे. 0ची दर्शनिक किंमत किती आहे, 0च आहे. 0 मायनस केलं तरी पण 0, 0 + 0 केलं तरी पण 0. तर याचा अर्थ आपल्याकडे फक्त 0 हा एक असा अंक आहे किंवा 0 आपल्याकडे असा आकडा आहे किंवा अंक म्हणता येईल आपल्याला की ज्याची दर्शनिक आणि स्थानिक किंमत याच्यामध्ये काहीही फरक नाहीये किंवा मग तो एकमेकाच्या बराबर आहे, इक्वल आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही सर्व PYQ ज्याला आपण म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, जे आपले या चॅप्टर आधारित आहेत ते तुम्ही सगळे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तो आपण नेक्स्ट पाहूया. पहा आता आपल्याकडे नेक्स्ट काय बघा, संख्यांचे प्रकार भाग 1. आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की संख्या किती प्रकारे असतात आपल्याकडे. ठीक आहे, आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की 1 2 3 4 1 2 3 4 जर आपण सेपरेट घेतले त्याला आपण अंक म्हणतो. जर 1 2 3 4 आपण जोडीने घेतले किंवा एकापेक्षा जास्त घेतले याला आपण संख्या म्हणतो. पण त्याच संख्यांचे खूप जास्त आणखीन प्रकार असतात. ठीक आहे, तर या संख्या फक्त नुसत्या अंकावर आणि संख्यावर थांबत नाहीत, याच्यामध्ये काय असतात आणखीन प्रकार असतात. ते प्रकार आपण पाहू. तर सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत आपल्या पूर्ण संख्या. ठीक आहे, किंवा आपण त्याला म्हणू आपण, ठीक आहे, आपण पूर्ण संख्या पाहण्याच्या अगोदर नाही काम करू, आपण नैसर्गिक संख्या पाहू, कारण नंतर तुम्हाला पूर्ण संख्या लवकरात लवकर कळेल. ठीक आहे, सो बघा सर्वात पहिले आपण पाहू नैसर्गिक संख्या. तर काय असते नैसर्गिक संख्या. आता नॅचरली आपण कसं करतो बघा मित्रांनो, आपण सहज बोलतो की 1 2 3 4 5. काय बोलतो आपण, सहज बोलतो 1 2 3 4 5. तर सुरुवात आपण कुठून करतो, 1 पासून करतो. ठीक आहे, तर 1 2 3 4 आपण डायरेक्ट म्हणतो, नैसर्गिक म्हणतो, नैसर्गिक एकदम नॅचरल पद्धतीने म्हणतो. तर यालाच म्हणायचं नैसर्गिक संख्या. आपण डायरेक्ट सुरुवात करतो ना म्हणायला 1 2 3 4 5. ठीक आहे, तुझा 5वा नंबर, तो 6वा नंबर. तर सुरुवात केली आपण डायरेक्टली 1 2 3 4 5. तर आपण जी सुरुवात करतो याला म्हणायचं नैसर्गिक संख्या. याच्यामध्ये शून्य नाही मित्रांनो. ठीक आहे, बघा आपण सुरुवात केली नैसर्गिकरित्या. आपण काय केलं, नैसर्गिकरित्या सुरुवात केली बोलायला. ठीक आहे, कशी सुरुवात केली, नैसर्गिकरित्या. कशा पद्धतीने, जसं की 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, कुठपर्यंत पण, अनंतपर्यंत पण. ठीक आहे, सो याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण नैसर्गिक संख्या. ठीक आहे, आता मित्रांनो पूर्ण संख्या म्हणजे काय असते मग. ठीक आहे, काय असते पूर्ण संख्या. तर बघा पूर्ण संख्यामध्ये आता बघा नैसर्गिक संख्या म्हणजे काय आहे की नैसर्गिक संख्या आपण म्हणलो की आपण डायरेक्ट म्हणतो सर. ठीक आहे, बट पूर्ण म्हणजे काय,
तर कोणत्या पण संख्येला पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक गरज असते, कशाची? शून्याची. कशाची गरज असते? शून्याची. आता तुमच्यासाठी एक प्रश्न माझ्याकडून मित्रांनो, मला सांगा की शून्याची जे शोध आहे, शून्याचा शोध आहे तो कोणी केलेला आहे? ठीक आहे, मला कमेंटमध्ये याचा आन्सर सांगा की शून्याचा शोध कोणत्या भारतीय एखाद्या शास्त्रज्ञानं म्हणा किंवा पौराणिक एखाद्या माणसानं म्हणा किंवा कोण्या एखाद्या विद्वानानं म्हणा, कोणी आपल्या इथं शून्याचा शोध कोणी केलेला आहे? एवढं तर मला माहिती आहे की भारतानेच आपल्या शून्याचा शोध केलेला आहे, पण कोणी केलेला आहे हे तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे, कारण तुम्ही पण तुमचं पण वाचन गरजेचं आहे. तर ठीक आहे, तर पूर्ण संख्या म्हणजे काय असते की ज्याच्यामध्ये आपण शून्याला धरतो. ठीक आहे, आपण नॅचरली काय म्हणलो? 1 2 3 4 5, पण याच 1 2 3 4 5च्या पुढे जोडा 0. ठीक आहे, आणि सुरुवात करा 0 1 2 3 4 5. याला म्हणतो आपण पूर्ण संख्या. याला काय म्हणतो आपण? पूर्ण संख्या. नंतर आपल्याकडे तिसरा एक प्रकार होतो ज्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय बरं? ठीक आहे, आता आपण नैसर्गिक पाहिल्या, पूर्ण पाहिल्या. सर पूर्णांक काय असते? आता पूर्णांकाचा अर्थ काय असतो? जेव्हा आपण काय करतो, आता बघा आपल्याकडे एक नंबर लाईन आहे, आपण याला म्हणतो नंबर सिस्टम किंवा एक नंबर लाईन. सगळ्यात सेंटरला येतो 0. इकडे आपण म्हणतो 1 2 3 4 5. ठीक आहे, आता ह्या झाल्या धनसंख्या. ह्या काय झाल्या? आपल्या धनसंख्या झाल्या. पण दुनियामध्ये फक्त धनसंख्याच आहेत का मित्रांनो? नाही. तर दुनियामध्ये म्हणजे पूर्ण दुनियामध्ये धनसंख्याच नाहीत. तर नुसत्या धनसंख्यानं गणित होत नाही, तर आपल्याला काय लागते? ऋणसंख्या. काय लागतात आपल्याकडं? ऋणसंख्या. तर ऋणसंख्या म्हणजे काय सर? ठीक आहे, ऋणसंख्या म्हणजे काय बघा, या शून्याच्या अगोदर पण काहीतरी असेल ना. तर काय असेल? -1 -2 -3 -4. जितकं तुम्ही इकडे जाताल तेवढं याची किंमत कमी होत जाईल, जेवढं तुम्ही या साईडला जाताल तेवढं याची किंमत वाढत जाईल. ठीक आहे, तर आपण काय करतो आता? वजा असणाऱ्या संख्या ज्याच्यासमोर मायनस लावतो आपण, वजा लावतो. तर -2 -3 -4 अधिक 0 प्लस 1 म्हणजे ही पूर्ण नंबर लाईन जर आपण म्हणतो तर या पूर्ण संख्या एकत्र येतात, त्याला आपण म्हणतो तर पूर्णांक संख्या. पूर्णांक म्हणजे पूर्ण अंक, सगळे अंक, मग ते वजा असो, अधिक असो किंवा 0 असो. नावातच सगळं उत्तर लपलेलं आहे मित्रांनो. पूर्णांक. पूर्णांक म्हणजे पूर्ण अंक. ठीक आहे, मग ते नैसर्गिक संख्या असो, पूर्ण संख्या असो किंवा मग आपल्या त्याच्यामध्येच काय तर सगळ्या पूर्णांक संख्या. ठीक आहे, आपल्याकडे चौथा प्रकार आहे परिमेय संख्या. परिमेय. परिमेयचा अर्थ काय असते बघा? परिमेयाचा सिंपल अर्थ असते की संख्या असन p/q म्हणजे छेद व अंशाच्या रूपामध्ये. ठीक आहे, छेद व अंशाच्या रूपामध्ये आपल्याकडे असन संख्या असेल, त्याला आपण p/q म्हणतो. आणि आपला एक सिंपल आणि साधा नियम आहे की q हा कधी पण 0च्या बरोबर नसायला पाहिजे. उदाहरणार्थ 2/3 असलं तरी चालेल, 4/5 असलं तरी चालेल, 6/1 असलं तरी चालेल, पण 7/0 नसायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, 0 खाली नाही यायला पाहिजे. ज्यावेळेस 0 आला त्यावेळेस त्याची पूर्ण किंमत 0 होत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे कमीत कमी आपल्याकडे काय पाहिजे? 1 आणि 0 नाही पाहिजे. म्हणून आपण काय म्हणतो? q हा कधी बी 0च्या बरोबर नाही पाहिजे. p म्हणजे कोणता पण अंक घ्या तुम्ही 4, q हा 0 नाही तर 2 3 0च्या वर काही पण घ्या. ठीक आहे, मायनस मध्ये पण घेऊ शकता, पण 0 नाही पाहिजे. ठीक आहे, 1 2 3 4 याच्या फॉर्म मध्ये पाहिजे. आता पुढचं बघू आपण. ठीक आहे, तर समसंख्या म्हणजे काय असतात? ऍक्च्युअल समसंख्या आपण कशाला म्हणतो बघा? ज्या संख्यांना 2 ने भाग जातो, ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्यांना आपण म्हणतो समसंख्या. सर समसंख्याला फक्त 2नच भाग जातो का? नाही, 2 नाही. याला आपण दुसऱ्या पद्धतीने समजून घेऊ. ठीक आहे, हे तर 2 भाग जातोच, पण जर आपण सुरुवात जर 2 केली, काय म्हणलो मी? नीट लक्ष द्या मित्रांनो. आपण जर सुरुवात जर 2 केली आणि मधामध्ये आता आपल्या नॅचरल नंबर काय आहेत आपले? 1 2 3 4 4 5 6. मी काय म्हणलं? आपण सुरुवात कुठून केली? 2 केली. आपण जर सुरुवात 2 केली आणि 2च्या नंतर एक अंक वगळता जर पुढचा अंक घेतला, एक अंक वगळता जर पुढचा अंक घेतला, तर त्याला आपण म्हणतो समसंख्या. ठीक आहे, हा हे बरोबर आहे की प्रत्येक समसंख्येला 2 भाग जातोच आणि तो गेलाच पाहिजे. जर प्रत्येक संख्येला 2 जर भाग नाही गेला याचा अर्थ ती समसंख्या नाही. त्यामुळे 2 4 6 8 1च्या गॅपनं 2 4 6 8 10 12 14 या पद्धतीने या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, आता बघू आपण विषम संख्या. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, ज्या संख्येला 2 भाग जात नाही त्या विषम संख्या. सिंपल आहे. ज्या संख्येला 2 भाग जातो त्या समसंख्या, ज्या संख्येला 2 भाग जात नाही त्या कोणत्या? विषम संख्या. आता मला सांगा, आपण याच्यातून जर 2 काढले तर आपल्याकडे काय राहते? 1 राहते. ठीक आहे, 3 राहते, 5 राहते, 4 कट केले आपण 4 नाही आपले. ठीक आहे, ठीक आहे, 6 कट केले आपल्याकडे 7 राहते. तर मग 1 3 5
7 9 अनंतपर्यंत या झाल्या आपल्याकडे विषम संख्या. ठीक आहे. नंतर आपण घेतल्या 2 4 6 8 10 या झाल्या आपल्याकडे समसंख्या. ठीक आहे. 2 न भाग जाणाऱ्या विषम संख्या, 2 न भाग न जाणाऱ्या 2 न भाग जाणाऱ्या समसंख्या आणि 2 न भाग न जाणाऱ्या विषम संख्या. ठीक आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. नंतर मूळ संख्या काय असतात. ठीक आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक अडचण असते की सर मूळ संख्या कळतच नाहीत काय. ठीक आहे. तर एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगणार आहे की ऍक्च्युअल मूळ संख्या असतात काय. बघा आता आपल्याकडे दिले फक्त एक व स्वतः यांनीच भाग जाणाऱ्या संख्या, म्हणजे अशी एक संख्या जिला फक्त स्वतःनच भाग जातो. उदाहरण तुम्हाला मी समजून सांगतो, पहा आता. ठीक आहे. आपल्याकडे इथं 3 आपण घेऊ किंवा 2 घेऊ. ठीक आहे. 3 घेऊ. 3 एक आपल्याकडे संख्या आहे 3. आता 3 ला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो बरं. 3 1 3, फक्त 3नच भाग जातो 3 ला. आणि जर आपण दुसरी घेतली, आपण एक्झाम्पल 4 एक संख्या घेतली 4, तर 4 ला कशाने भाग जातो. 2 न पण भाग जातो. 2 गुणिले 2 किती येते 4 येते. पुन्हा 4 1 4 येते. म्हणजे आपल्याकडे 2 ने पण भाग जातो आणि 4 ने पण भाग जातो. पण आपण काय म्हणलो की त्या संख्या अशी एक संख्या किंवा ती एक संख्या की जिला फक्त 3च भाग गेला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय आपल्याकडे 3 एक ती संख्या आहे. त्यानंतर आपल्याकडे 2 आहे 3 आहे 5 आहे 7 आहे आणि 11 या ज्या संख्या आहेत ना, या संख्यांना फक्त त्यांनाच भाग जातो. ज्या संख्येला फक्त 3च भाग जातो त्या संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या. ठीक आहे. आता बघा त्यानंतर आपण पाहणार आहोत की संयुक्त संख्या काय असतात. ठीक आहे. आता बघा संयुक्त संख्येचा अर्थ काय. ऍक्च्युअल मध्ये संयुक्त संख्या आपण कशाला म्हणतो. आता बघा आपण एक आता याच्या अपोजिट जसं आपण पाहिलं होतं ना, समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना 2 न भाग जातो त्याला आपण म्हणतो समसंख्या. ठीक आहे. आणि ज्या संख्या ज्यांना 2 न भाग जात नाही त्याला आपण काय म्हणतो विषम संख्या. सेम पद्धतीनं इथं पण सेम तीच आपण सिस्टम वापरणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी ज्या अंकाचा अवयव फक्त तो स्वतःच असतो, म्हणजे काय, उदाहरण आपण 3चं घेतलं होतं 3 1 3, ज्या संख्याचा अवयव फक्त एक स्वतःच असतो आपण त्याला म्हणतो मूळ संख्या. पण ज्या संख्येचा अवयव स्वतःपेक्षा आणखीन जास्त असतात, स्वतःपेक्षा इतर पण अवयव असतात, जसं उदाहरणार्थ आपण इथं पाहिलं 2,4 जो की 4चा अवयव आहे, किंवा आपण 8 जर घेतलं या ठिकाणी आपण 8 जर घेतलं तर कोणत्या संख्येने 8 ला भाग जातो. ठीक आहे. 1 न जातो. आता तुम्ही म्हणता सर 1 न कसं जातो. ठीक आहे. हर ऐका मित्रांनो, सगळ्यांची एक अडचण आहे की प्रत्येकाला वाटतं आता प्रत्येक वेळेस काय, मी जर तुम्हाला विचारलं सहज सांगा मित्रांनो मला 6चे अवयव काय आहेत, तर कसे लिहिता तुम्ही, असे लिहिता का 2 3 6, सर 6चे अवयव नाही, हे चुकीची पद्धत आहे मित्रांनो. 6चे अवयव जर आपल्याला लिहायचे असले तर आपल्याला कशा पद्धतीने लिहावं लागतील. बघा आपल्याला लिहावं लागेल 6, सर्वात पहिल्यांदा 1 2 3 6. तुम्ही म्हणता सर 1 आला कुठून. ठीक आहे. 1 आला कुठून. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण हा 1चा विचार करतो तेव्हा त्यावेळेस आपण लिहितो की 6/1 बरोबर काय असते 6. काय असते 6. 6/1. आता 6/1चा अर्थ काय असते 6/1 बरोबरच 6. समजलं. त्याच्यामुळे आपण हा 1 घेतो. ठीक आहे. तर याचे अवयव काय पडतात मग 8चे 1 2 4 आणि 8. तर 8चे जे अवयव पडलेत आपल्याकडे किती अवयव पडले तर 1 2 4 8. तर हे अवयव किती जास्त आहेत ना. आपण काय म्हणलो होतो मूळ संख्या आपल्या काय असतात. मूळ संख्या म्हणजे त्या संख्या ज्यांचा फक्त स्वतः तोच अवयव आहे, म्हणजे 3 1 3. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय, अशा संख्या मित्रांनो ज्यांचे अवयव 1 पेक्षा जास्त आहेत त्यांना आपण म्हणतो संयुक्त संख्या. बरं ठीक आहे सर, आम्हाला आता मूळ संख्या कळालं, आम्हाला संयुक्त संख्या कळालं, आम्हाला सम कळालं, आम्हाला विषम कळालं, पण आपल्याकडे आणखी एक नवीन आहे मित्रांनो, सहमूळ संख्या. आता मला सांगा मित्रांनो सहमूळ संख्याला कसं ओळखता येईल. सहमूळ संख्या. आता खूप विद्यार्थ्यांना ना मूळ संख्या कळतात. ठीक आहे. त्यांना मूळ संख्या येतात, पण त्याचा मुद्दा प्रॉब्लेम काय त्यांचा की त्यांना सहमूळचा कळत नाही. सर सहमूळ नेमकं कसं असते. आणि मोस्ट ऑफ द मी जितकं पाहिले तर खूप जास्त विद्यार्थी सहमूळ संख्यामध्ये चूक करून त्यांचे मार्क जातात. ठीक आहे. असा एक क्वेश्चन येतोच हर वर्षी, प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप असो, नवोदय असो किंवा आपलं कोणती पण एक स्पर्धा परीक्षा असो, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन फिक्स असतो जो असतो सहमूळ संख्येवर. ठीक आहे. की ओळखा खालीलपैकी कोणत्या जोडीमध्ये सहमूळ संख्या आहे. तुम्हाला 4 पर्याय दिले असतात आणि तुम्हाला सांगायचं असते खालीलपैकी कोणती जोडी ही सहमूळ संख्यांची आहे. ठीक आहे. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे की सहमूळ संख्या असते काय. आता आपल्याकडे 2 नंबर आहेत मित्रांनो. एक नंबर आहे आपल्याकडे 8. ठीक आहे. आपण 8चे पाहिले अवयव काय येतं 1. ठीक आहे. 1 2 4 आणि 8 हे आपले 8चे अवयव आहेत. आपल्याकडे दुसरी संख्या मित्रांनो 15. काय 15. 15चे अवयव काय असते 1 3 5 आणि 15 हे 15चे अवयव आहेत.
आता जर आपण दोन्हीचे जर अवयव जर कम्पेअर जर केले मित्रांनो, बघा आता या दोन्ही जर आपण अवयव जर कम्पेअर जर केले मित्रांनो, तर आपल्याला एक गोष्ट जाणून येईल की यामध्ये फक्त एक अंक आहे ना, एक अंक, हा एक अंक, ठीक आहे, आपला हा एक अंक, तो ओनली 8,15 मध्ये एक हा जो अंक आहे हा आपला कॉमन आहे. काय आहे? हा आपला कॉमन डिजिट आहे. काय आपला आहे? कॉमन डिजिट आहे. तर अशा संख्या मित्रांनो, ज्या दोन संख्यांमध्ये त्यांच्या अवयवांमध्ये एकच डिजिट म्हणजे हा एक हर वेळेस कॉमन येतो, ठीक आहे, हर वेळेस कॉमन येणार हा एक, याला आपण काय म्हणतो? सहमूळ संख्या. आपण याची डेफिनेशन पाहू आता, ठीक आहे. ज्या दोन संख्यांचा एक व्यतिरिक्त कोणताही समान विभाजक नसतो त्या दोन संख्यांना आपण सहपरस्पर, सहमूळ किंवा आपण त्यालाच को प्राईम नंबर असे म्हणतो, ठीक आहे. समजलं आता? तर तुम्ही मला चेक करून सांगा खाली कमेंटमध्ये की 6,18 ही सहमूळ संख्या आहे का नाही. सांगा बरं मित्रांनो तुम्हाला की 6,18 ही संख्या सहमूळ आहे की नाही. ठीक आहे, चला आपण फर्दर पाहूया, पुढे पाहूया. आता हे तुम्हाला मी एक थोडक्यात इंट्रोडक्शन करून देणार आहे की ऍक्च्युअल सहमूळ संख्या आहेत आणि किती आहेत, किंवा मग आपल्या मूळ संख्या किती आहेत. ठीक आहे, तर प्राईम नंबर ऍक्च्युअल आपल्याकडे किती आहेत, हे प्राईम नंबर तुम्हाला मित्रांनो कोण्या पण हालतमध्ये किंवा कोण्या पण कंडिशनमध्ये तुम्हाला पाठ करायचे. ठीक आहे, कारण की हे 25 प्राईम नंबर तुमचे कमीत कमी तुम्हाला जे अडचणी येणार आहेत मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना ना 25 प्राईम नंबर पाठ नसतात. हे नंबर जर पाठ नसले तर तुम्हाला मिळच लागत नाही की आपल्याकडं 1 ते 10 मध्ये, 1 ते 11 ते 20 मध्ये, 21 ते 30 मध्ये किती ऍक्च्युअल आपल्याकडे प्राईम नंबर म्हणजे आपल्याकडे मूळ संख्या किती. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हा जो चार्ट आहे, हा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, हा 101 पर्यंत तुम्हाला ह्या पूर्ण संख्या तुम्हाला पाठ करायच्यात. कोणाही हालती तुम्हाला पाठ करणं एकदम गरजेचं आहे. ह्या पाठ केल्यानंतर तुम्हाला गॅरंटी आहे की तुमचे 90% प्रश्न, 99% तुमचे प्रश्न इथून सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे, आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची की 2 हा एक असा संख्या आहे, 2 एक अशी संख्या आहे आपल्याकडे जी सममूळ संख्या आहे. ठीक आहे, आपल्याकडे सममूळ संख्या एकच आहे, ती आहे आपल्याकडे 2. फक्त 2च आपल्याकडे जी आहे एक सममूळ संख्या आहे, बाकीचे आपल्याकडे सगळे विषममूळ संख्या आहे. ठीक आहे, तर एक लक्षात ठेवायचं, फक्त 2 ही सममूळ संख्या आहे. ठीक आहे, त्यानंतर सांगितलं की नॉन प्राईम नंबर कोणते येतं. आता प्राईम नंबर जर सोडले 1 ते 100 मध्ये, जर आपण प्राईम नंबरचा अर्थ काय असते, मूळ संख्या मित्रांनो. जर मूळ संख्या जर सोडल्या तर उरलेल्या काय आपल्याकडे सर्व सहमूळ संख्या आहेत. ठीक आहे, चला पुढे बघू. आता इथे काही सरावासाठी प्रश्न मित्रांनो. ठीक आहे, इथे काही सरावासाठी प्रश्न आहेत आपल्याला. खालीलपैकी मूळ संख्या कोणती, सांगा बरं तुम्हीच खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे, हे मला कमेंटमध्ये टाका. ठीक आहे, तुम्हाला सांगा कमेंटमध्ये खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे. कोणत्या समूहात 0 कोणत्या समूहात आहे पण नैसर्गिक मध्ये नाही, म्हणजे 0 हा अंक कोणत्या समूहामध्ये आहे पण नैसर्गिक संख्येमध्ये नाही. बेसिक आन्सर आहे. मला सांगा मूळ संख्यामध्ये 0 येतो का? नाही सर, सुरुवात 2 पासून होते. ठीक आहे, परिमेय संख्यामध्ये नाही सर, याच्यामध्ये 0चा तर म्हणलेलं आहे की Q हा कधी पण 0च्या इक्वल नसायला पाहिजे. ठीक आहे, आपण पाहिलं ना P/Q च्या फॉर्म मध्ये Q हा कधी पण 0च्या इक्वल नसायला पाहिजे, त्याच्यामुळे हे तर नाही. ठीक आहे, हे पण नाही. मग यापैकी नाही आहे का? नाही. आपल्याकडे आणखी ऑप्शन आहे, तर पूर्ण संख्या आपण पाहिलं होतं. पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? 0 पासून होते. 0, 1, 2, 3. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की 0 हा फक्त पूर्ण संख्यामध्येच आपल्याला आढळतो. त्यानंतर खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती? ठीक आहे, सांगा बरं कोणती संयुक्त संख्या आहे. पहा, जर तुम्हाला ना मूळ संख्या कळाल्या कोणत्या आहेत तर तुम्हाला लगेच सांगता येईल की संयुक्त संख्या कोणती आहे. ठीक आहे, जर तुम्हाला मूळ संख्या कळाल्या तर संयुक्त संख्या लगेच सांगता येईल. आता 17 मूळ संख्या आहे का? 19 आहे का? 23 आहे का? 21 आहे का? ठीक आहे, हे पण आन्सर तुम्ही सांगा मित्रांनो. ठीक आहे, कारण की हे आणि हे दोन्ही आन्सर तुम्ही जर मूळ संख्या वाचल्या तर तुम्हाला दोन्ही आन्सर याचे यायलाच हवे. 8 आणि 15 या संख्या कोणत्या प्रकारात? अरे यार, आपण आता जे पाहिलं. ठीक आहे, 8 आणि 15 कोणत्या प्रकारामध्ये येते? तर सहमूळ या प्रकारामध्ये येते. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पुढच्या फर्दर जे आम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहोत, कारण आम्ही एक पूर्ण सिरीज तयार करत आहोत. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्ट हेल्प व्हावी यासाठी तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात.